वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। शिक्षक भरती संदर्भात या गोष्टींचा तुम्हाला नक्की फायदा होईल येणाऱ्या शिक्षक भरती 2025 मध्ये। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल ऑल ओव्हर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा सगळ्यात अगोदर म्हणजे नोटिफिकेशन मिस होणारच नाही, पण कोणत्याही प्रकारची माहिती तुमच्याकडून महत्त्वाची माहिती जी आहे मिस होणार नाही। आणि हा अजून एक टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, बाकीच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली जी गोष्ट आहे ती अशी आहे की कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत ज्याचा तुम्हाला शिक्षक भरती 2025 मध्ये फायदा होऊ शकतो, त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत। त्यातली पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे क्वालिफिकेशन। आता उदाहरणार्थ काही उमेदवार विचार करतील नाही क्वालिफिकेशन मध्ये काय एवढं विशेष आहे, तर क्वालिफिकेशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत। उदाहरणार्थ उमेदवारांची संख्या जर बघितली आपण शिक्षक भरती 2025 म्हणजे फॉर एक्झाम्पल टेट 2025 देणारे जे उमेदवार आहेत त्यांची संख्या आहे 2,11,308 उमेदवार। ठीक आहे, आता एवढ्या उमेदवारांनी परीक्षा दिली। आणि हा एक सांगून देतो, दुसरा पण व्हिडिओ येतोय तो सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका। ठीक आहे, बरं समजा एवढ्या उमेदवारांनी परीक्षा दिली 2,11,308 उमेदवारांनी, यापैकी जवळपास जास्तीत जास्त उमेदवार जे आहे प्रत्येक उमेदवाराचं क्वालिफिकेशन वेगवेगळं असणार आहे। ठीक आहे, आता जसं तुमचं क्वालिफिकेशन असणार आहे त्यानुसार तुमचा त्या पदासाठी किंवा वेगवेगळ्या वर्गांसाठी विचार केला जाणार आहे। फॉर एक्झाम्पल जर समजा तुमचं डीएड आहे किंवा तुमची 12वी आहे किंवा ग्रॅज्युएशन आहे तर त्यावेळेस ऑफकोर्स तुम्हाला 1 ते 5 ला कन्सिडर केलं जाईल। जर तुमचं बीएड आहे तर त्यावेळेस तुम्हाला 1 ते 5 ला कन्सिडर केला जाणार नाही, पण 6 ते 12 साठी तुम्हाला संधी असेल। ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो क्वालिफिकेशनची कशी मदत होणार। आता समजा काही उमेदवारांची 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, काही उमेदवारांचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन जे आहे त्याच्यामध्ये कोणाचं डीएड असू शकतं, कोणाचं डीएलएड असू शकतं, कोणाचं बीएड असू शकतं, कोणाचं एमएड असू शकतं किंवा कोणाचं बीपीएड असू शकतं। ठीक आहे, आता हे क्वालिफिकेशन वेगवेगळं असणार। आणि सोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, आता हे जे क्वालिफिकेशन आहे यानुसार तुम्हाला पसंतीक्रम किंवा यानुसार तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये संधी कशी मिळते ते सुद्धा सांगतो। स्पेशली डीएड धारक जे आहेत त्यांना 1 ते 5 साठी आणि जे बीएड धारक आहेत त्यांना वर्ग 6 ते 8 साठी। पण इथे एक सुद्धा अट आहे, ती आहे टीईटी परीक्षेची। जर तुम्ही टीईटी परीक्षा पास असाल तरच तुम्हाला कन्सिडर करतात, नाही तर तुम्ही बीएड धारक असले तर डायरेक्ट तुम्हाला तुमचा विचार केला जातो फक्त 9वी ते 12वी साठी। ठीक आहे, त्याच्यामुळे अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला 12वीची जागा जर हवी असेल, 11वी 12वीची जागा जर हवी असेल तर त्यावेळेस तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं खूप आवश्यक आहे। आता 11वी 12वी झालं, 9वी 10वी बघा। जर तुम्हाला 9वी आणि 10वीची जागा घ्यायची आहे तर त्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन असणं खूप आवश्यक आहे। जर ग्रॅज्युएशन नसेल, तुमचं ग्रॅज्युएशन किंवा अंतिम वर्ष असेल ग्रॅज्युएशनचं आणि त्यात तुम्ही जर फेल झाले असेल तर त्यावेळेस तुम्हाला 9वी 10वी साठी अप्लाय करता येणार नाही। ही एक रियालिटी आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल शिक्षक भरतीमध्ये जर आपण विचार केला तर क्वालिफिकेशनचं सुद्धा मदत होते। आता जेवढे तुम्ही जास्त उच्च शिक्षित असाल तेवढा फायदा होतो शिक्षक भरतीमध्ये। तुम्हाला माहिती आहे पे स्केल जे असतं 11 12चं जास्त असतं, 9वी 10वीचं पे स्केल थोडं कमी असतं, नंतर 6 ते 8चं कमी असतं थोडं, नंतर 5 ते 6 1 ते 5 त्याच्यापेक्षा थोडं कमी असतं। म्हणजे जर आपल्याला वरच्या वर्गासाठी विचार व्हायचा असेल तर त्यावेळेस आपलं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मिनिमम तरी असणं आवश्यक आहे। त्याच्यामुळे क्वालिफिकेशन जे आहे, क्वालिफिकेशन ज्यांचं चांगलं आहे अशा उमेदवारांना क्वालिफिकेशनचा नक्की फायदा होईल येणाऱ्या शिक्षक पद भरती 2025 मध्ये। पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे टीईटी परीक्षेसंदर्भात। आता बघा टीईटी परीक्षेचा फायदा कसा होणार, तर येणारी जी शिक्षक भरती आहे 2025 त्याच्यामध्ये वर्ग 1 ते 5 साठी आणि वर्ग 6 ते 8 साठी अशाच उमेदवारांचा विचार केला जातो ज्यांची टीईटी परीक्षा पास आहे। फॉर एक्झाम्पल आता समजा मी ऍक्च्युली टीईटी परीक्षा दोन्ही पास आहे, पेपर 1 पेपर 2 दोन्ही पास आहे मी, पण ऍक्च्युली माझं बीएड आहे बॅचलर ऑफ एज्युकेशन, तर त्यावेळेस मी वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय नाही करू शकत। मला जर वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करायचं असेल तर मी काय करायला पाहिजे होतं, माझं एक तर डीएड असायला पाहिजे होतं किंवा डीएलएड असायला पाहिजे होतं, पण माझ्याजवळ दोन्ही नाहीये। म्हणजे ऍक्च्युली माझ्याजवळ डीएड नाहीये, मग डीएड नसल्यामुळं माझ्यासारख्या उमेदवारांचे विचार वर्ग 1 ते 5 साठी होत नाही। ऑब्वियसली गोष्ट आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही टीईटीचा पेपर 1 पास आहात, आणि तुम्ही ही एक गोष्ट लक्षात ठेवा की अजूनही महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा किंवा टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांची संख्या खूप कमी आहे। त्याच्यामुळे टीईटी उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर त्यावेळेस पेपर 1 जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर त्यावेळेस वर्ग 1 ते 5 साठी, आणि पेपर 2 जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर त्यावेळेस वर्ग 6 ते 8 साठी तुम्हाला नक्की फायदा होणार टीईटी परीक्षेचा। ठीक आहे, त्याच्यामुळे जे टीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार आहेत त्यांनी जे आहे होप ठेवायचा आहे शिक्षक पद भरतीमध्ये तुम्हाला या गोष्टीचा नक्की फायदा होईल वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8चा। अजून एक याच्यामध्ये एक डिफरन्स सांगतो, तुम्हाला वाटतं की वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8 ला संधी मिळाली म्हणजे एवढं काय मोठं आहे त्यामध्ये, तर त्यामध्ये खरोखर स्पेशालिटी आहे। कारण का 9वी 10वी आणि 11वी 12वीच्या ज्या जागा असतात त्या शक्यतो संस्थेच्या असतात आणि तिथं विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा थोडा कमी येतात,
आणि त्याच्यामध्ये हाय स्कोर लागतो लागायसाठी. आणि जर विथ इंटरव्ह्यूच्या जागा जास्तीत जास्त संस्था बघितल्या तर विथ इंटरव्ह्यू जागा भरतात. विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखती घेतात आणि नंतर जागा ती भरतात. ठीक आहे. पण इकडे जर बघितलं आपण वर्ग 1 ते 8 पर्यंत, इथं मात्र इंटरव्ह्यूची गरज नाही. म्हणजे तुमचा टेटचा स्कोर जरी चांगला असला तर तुम्हाला वर्ग 1 ते 8 ला सिलेक्ट केलं जातं. त्याच्यामुळे मी काय सांगितलंय, आणि जास्तीत जास्त एक गोष्ट महत्वाची आहे, तुम्ही काय विचार करणार, खाजगीला तुम्ही जास्त पसंतीक्रम देणार का झडपीला? जर तुम्हाला झडपी, मनपा किंवा नपाला लागायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला वर्ग 1 ते 8 साठी ज्या जागा येतात त्या जास्तीत जास्त जागा जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या असतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला वर्ग 1 पासून तर वर्ग 8 पर्यंत शिक्षक व्हायचं असेल आणि तुम्ही जर टीटी परीक्षा पास आहे, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, काही असे विद्यार्थी असतील त्यांनी दोन्ही पेपर पास केले असतील, काही असे विद्यार्थी असतील ज्यांचं डीएड बीएड दोन्ही आहे, मग अशा उमेदवारांना खरोखर या गोष्टीचा फायदा होईल वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8च्या जागेसाठी. ठीक आहे. आणि आता बघूया तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो कोणता. असा महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये जास्तीत जास्त फायदा करून देणार आहे, तो आहे तुमचा स्कोअर. कोणता स्कोअर आहे बघा. टेट परीक्षा झाली, टेट परीक्षा झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना रिझल्ट माहीत झाला. रिझल्ट नंतर उमेदवारांची अशी जास्तीत जास्त उमेदवारांची डिमांड होती की रिझल्ट जो आहे जास्तीत जास्त रिचेक करावा. ऍक्च्युली रिचेक व्हायला पाहिजे होता पण तो होणार नाही किंवा झाला नाही, आणि नॉर्मलायझेशन प्रोसेस जी आहे ती झालेली आहे. आता नॉर्मलायझेशन झाल्यानंतर ज्यांचा स्कोअर वाढला किंवा ज्यांचा फायनल स्कोअर चांगला आहे, फॉर एक्झाम्पल आता ज्यांचा स्कोअर 140 आहे, 150 आहे किंवा 160 आहे, अशा उमेदवारांना टेन्शनच नाहीये किंवा अशा उमेदवारांना खूप कमी चिंता आहे शिक्षक भरतीमध्ये. त्यांना माहिती आहे भरती प्रक्रिया उशीर जरी लागला थोडा तरी सुद्धा आपला शिक्षक भरतीमध्ये नंबर लागणारच आहे. त्याच्यामुळे अशा उमेदवारांना फक्त होप कशामुळे आहे किंवा अशा उमेदवारांना गॅरंटी कशामुळे आहे, त्यांच्या स्कोअरमुळे. त्यांचा स्कोअर चांगला आहे, 155, 160 किंवा 140, 145 असा जर स्कोअर असला तर त्यावेळेस 9वी 10वी किंवा 11वी 12वीच्या जागेसाठी तुमचा विचार होऊ शकतो. आणि तो सुद्धा विशेष अजून एक सांगून देतो, ज्यांचा स्कोअर खूप छान आहे अशा उमेदवारांना विचार तर अशा उमेदवारांना जर स्वतःचा जिल्हा सुद्धा मिळू शकतो. त्याच्यामुळे स्वतःचा जिल्हा मिळण्यासाठी, झडपीच्या जागा मिळण्यासाठी किंवा ज्या उमेदवारांना ज्या ठिकाणी बघितलं असेल की नाही या ठिकाणी आपल्याला नोकरी करायची आहे, तर तुमच्या आवडीचं ठिकाण तुम्हाला मिळू शकतं किंवा आवडीचा जिल्हा तुम्हाला मिळू शकतो तुमच्या स्कोअरनुसार. म्हणून तुमचा टेटचा स्कोअर जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. जर तुमचा टेटचा स्कोअरच चांगला आहे तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्याच प्रकारची जी आहे जास्तीत जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, जर तुमचा टेटचा स्कोअर चांगला आहे तर. आता काही असे उमेदवार असतील ज्यांचा स्कोअर जेमतेम आहे किंवा काही असे उमेदवार ज्यांचा स्कोअर 120, 130, 140 आहे किंवा 120, 130 आहे किंवा 110 आहे. मग अशा उमेदवारांसाठी काय आहे तर अशा उमेदवारांनी बघा, जर तुमचा स्कोअर जेमतेम आहे किंवा तुमचा स्कोअर 120, 110 किंवा 130च्या आसपास आहे तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला टीईटी परीक्षा जर पास आहे तर त्यावेळेस तुम्हाला होप ठेवायचा आहे किंवा होप सोडायचा नाहीये. तुमचा नंबर जो आहे शिक्षक भरतीमध्ये लागेल. फक्त तुम्ही योग्य पद्धतीने पसंतीक्रम कसे देता त्यावर तुमचा नंबर जो आहे डिपेंड करतो. आणि ज्या ठिकाणी व्हॅकन्सी आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त पसंतीक्रम लवकर द्या आणि पसंतीक्रम योग्य पद्धतीने दिले तरच तुमची निवड होण्याची शक्यता जास्त असते. आता कधी कधी काय होतं, काही उमेदवार लिमिटेड पसंतीक्रम देतात. लिमिटेड म्हणजे फॉर एक्झाम्पल काही उमेदवार मागच्या भरतीमध्ये लागले, मग ते उमेदवार विचार काय करतात, मला या भरतीमध्ये तर लागायचं पण मग या भरतीमध्ये मी कोणती जागा घेणार, जर मला माझ्या जिल्ह्यामध्ये जर मला वरची पोस्ट मिळत असेल तर मी पसंतीक्रम देईल आणि त्या तेवढ्याच जागेंना मी पसंतीक्रम देणार आहे. कारण की तो उमेदवार ऑलरेडी लागलेला आहे ना, मग तो विचार काय करणार, मला वरची पोस्ट जर मिळत असेल तर मी जाईल किंवा जर मला वरची पोस्ट मिळत असेल आणि ती सुद्धा चांगल्या ठिकाणी तरच मी जाईल, तशा ठिकाणीच मी पसंतीक्रम देईल, दुसऱ्या ठिकाणी मी पसंतीक्रम देणार नाही. त्याच्यामुळे बाकीच्या उमेदवारांना त्या गोष्टीचा फायदा होतो की ज्या उमेदवारांना गरज आहे नोकरीची. ठीक आहे. तर तुमचा टेट परीक्षेमधला स्कोअर तुम्हाला मदत करेल. आणि आता जे बिलो 100 आहे किंवा 100च्या आसपास जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काय आहे तर तुम्हाला आरक्षण लागेलच. जर तुमचं आरक्षण आहे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं तर त्यावेळेस मात्र तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये तुमचा स्कोअर मदत करेल. पण त्या तुमच्या स्कोअर सोबत तुम्हाला आरक्षण जर असेल तर त्यावेळेस तुम्हाला पाठबळ मिळेल आणि तुमच्या शिक्षक भरतीमध्ये नंबर जो आहे लागण्यासाठी मदत होईल. तर या 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन, जेवढं चांगलं क्वालिफिकेशन तेवढी वरची पोस्ट तुम्हाला मिळू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीटी परीक्षा. आता खूप सारे उमेदवार टीटी परीक्षा पासच नाहीये. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे तुमच्या टेट परीक्षेमधला स्कोअर. जर तुमचा स्कोअर छान आहे तर त्यावेळेस मात्र तुम्हाला शिक्षक भरती केव्हाही झाली तरी सुद्धा तुमचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागणारच आहे. फक्त आज लागायचा तो उद्या लागेल, त्याच्यामुळे टेन्शन फ्री राहा. तर आय होप हा व्हिडिओ होता आणि ही माहिती होती. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि यानंतर जो व्हिडिओ होते तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, तो सुद्धा बघायला विसरू नका. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय. आणि तुमचे काही डाऊट्स डिफिकल्टीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच.